कन्या राशीच्या मंडळींनो, उद्या 1 जुलैच्या रात्री डोळे उघडताच तुमच्या आयुष्यात अशी एक बातमी येऊ शकते जी पुढील अनेक महिन्यांनी नशीब बदलण्याची सुरुवात ठरेल. पण सावध, ही संधी प्रत्येकाला मिळणार नाही. उद्याच्या दिवशी एक असा शुभ संकेत मिळू शकतो जो तुमच्या नोकरी, व्यवसाय, पैसा, प्रेम किंवा कुटुंबाशी संबंधित मोठा बदल घडवू शकतो. मात्र एक छोटीशी चूक झाली तर हे भाग्य तुमच्या हातातून निसटू शकतं. हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, सकाळी उठल्यावर कोणता संकेत दिसला तर समजा शुभ काळ सुरू झाला आहे, कोणती मोठी बातमी तुमची वाट पाहत आहे आणि अशी कोणती एक गोष्ट जी उद्या अजिबात करू नये. व्हिडिओच्या शेवटचा भाग तर प्रत्येक कन्या राशीच्या व्यक्तींनी नक्की पहा, कारण तिथे सांगितलेला एक छोटा उपाय तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील काही मिनिटं तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे ठरू शकतात. आजचा हा व्हिडिओ खास कन्या राशीसाठी आहे. ह्या कन्या राशींच्या सर्व व्यक्तींसाठी, जर तुमची रास कन्या असेल किंवा तुमच्या घरात कोणाची रास कन्या असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1 जुलै बुधवार हा दिवस तुमच्यासाठी काही विशेष संकेत घेऊन येत आहे. अनेक दिवसापासून ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्यामध्ये हळूहळू हालचाल सुरू होऊ शकते. एखादा फोन, मेसेज, भेट किंवा अचानक मिळालेली माहिती तुमच्या मनात आशेचा नवीन किरण निर्माण करू शकतं. आजपर्यंत तुम्ही खूप संयम ठेवला आणि मेहनत करूनही यश मिळाले नाही, पण प्रत्येक संघर्षानंतर एक योग्य वेळ येते आणि अनेक कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ नवीन सुरुवातीचा ठरू शकतो. विशेष नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर किंवा अडकलेले पैसे मिळण्याचे संकेत दिसू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची उत्तम संधी मिळेल. मात्र लक्षात ठेवा, उद्याचा दिवस संधी घेऊन येईल, पण निर्णय विचारपूर्वक द्यावा लागेल. घाईत घेतलेला एक चुकीचा निर्णय चांगली संधी हातातून जाऊन देऊ शकते. या व्हिडिओ पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत, सकाळी उठल्यानंतर कोणते शुभ संकेत दिसले तर समजावे की तुमच्या आयुष्यात मोठा बदल सुरू झाला आहे. कोणता ती एक मोठी बातमी आहे जी तुमचं नशीब पलटू शकते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कन्या राशीच्या मंडळींनो, 1 जुलै सकाळी तुम्ही उठल्यानंतर काही विशेष संकेत दिसू शकतात. प्रत्येकाला हे संकेत मिळेलच असे नाही, पण ज्यांना मिळतील त्यांच्यासाठी तो शुभ काळाची सुरुवात ठरू शकतो. जर सकाळी उठल्यावर तुमचं मन अचानक प्रसन्न वाटत असेल, एखादा चांगला फोन किंवा मेसेज आला असेल, एखादा आनंदाची बातमी कानावर आली असेल किंवा अनेक दिवस अडकलेले काम अचानक पुढे सरकू लागले असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू होण्याचे संकेत असू शकतात. कन्या राशी तुमच्या व्यक्तींना नोकरीची संधी, मुलाखतीचा कॉल, बढतीची चर्चा किंवा आर्थिक लाभाची बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन व्यवहार, नवीन ग्राहक किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता वाढू शकते. कुटुंबातही आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. काही गैरसमज दूर होतील, नात्यामध्ये गोडवा वाटेल आणि एखादा महत्त्वाचा निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो. मात्र एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, उद्याच्या दिवशी कोणावर अंधविश्वास ठेवू नका. तुमच्या योजना किंवा आर्थिक माहिती प्रत्येकासमोर उघड करू नका. शांत राहून योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर मिळालेली संधी मोठ्या यशात बदलू शकते. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत की बुधवारच्या दिवशी कोणते काम केल्याने कन्या राशीचे भाग्य अधिक वेगाने उजळू शकते आणि कोणत्या चुका टाळले तर अत्यंत आवश्यक आहे. कन्या राशीच्या मंडळींनो, 1 जुलै हा बुधवार असल्यामुळे हा दिवस बुद्धी, संवाद, योग्य निर्णय घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे उद्या प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. जर एखादी नवीन संधी समोर आली तर ती लगे नाकारू नका. पूर्ण माहिती घ्या, शांतपणे विचार करा आणि मग निर्णय घ्या. अनेक कन्या राशीच्या व्यक्तींना अचानक अशी संधी मिळू शकते जी पुढील काही महिन्याचे चित्र बदलू शकते. उद्याच्या दिवशी शक्य असेल तर सकाळी स्नानानंतर देवासमोर तुपाचा दिवा लावा, तेलाचा दिवा लावा. मनापासून प्रार्थना करा आणि आपल्या कामात प्रामाणिकपणे यश मिळावे अशी भावना ठेवा. श्रद्धा आणि सकारात्मक विचार मनाला स्थिर ठेवण्यास मदत करू शकतात. तसे काही गोष्टी टाळा. रागाच्या भरात कोणालाही कठोर शब्द बोलू नका. पैशाबाबत घाईघाईने निर्णय घेऊ नका. कोणत्याही कागदपत्रावर किंवा व्यवहारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी सर्व माहिती नीट वाचा. तुमची शांतता आणि संयम हे उद्याचे सर्वात मोठे बळ आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्या यशाची किंवा नव्या योजनेची चर्चा प्रत्येकासमोर करू नका. काही वेळा शांतपणे काम केल्याने मोठे यश मिळते. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत प्रेम, विवाह, कुटुंब, आरोग्य आणि आर्थिक बाबत
1 जुलैचा दिवस कन्या राशीसाठी कोणते विशेष संकेत घेऊन येत आहे, हा भाग नक्की पहा, कारण यात अनेकांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन आहे. कन्या राशीवाल्यांनो, 1 जुलै हा दिवस तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काही सकारात्मक घडामोडी घेऊन येऊ शकतो. अनेक दिवसापासून एखाद्या नात्यात निर्माण झालेला तणाव कमी होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही शांतपणे संवाद साधला तर गैरसमज दूर होण्यास मदत होऊ शकतं. प्रेमसंबंधामध्ये असलेल्या जोडीदारांच्या भावनेचा आदर करा. लहानशा गोष्टीवर वाद वाढवण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न करा. काही जणांना नात्याबाबत आनंददायक बातमी किंवा पुढील टप्प्याची चर्चा होऊ शकते. आर्थिक बाबत संयम आवश्यक आहे. एखादा नवीन उत्पन्नाचा मार्ग समोर येऊ शकतो किंवा अडकलेले पैसे मिळवण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र कोणतीही गुंतवणूक किंवा मोठा खर्च करण्यापूर्वी नीट विचार करा. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठांकडून कौतुक, नवीन जबाबदारी किंवा चांगली संधी मिळण्याचे संकेत काही जणांना अनुभवायला मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांनी ग्राहकांशी संवाद चांगला ठेवला तर त्याचा फायदा होऊ शकतो. आरोग्याच्या बाबत झोप, पाणी पिणे आणि वेळेवर आहार याकडे लक्ष द्या. सतत ताण कमी करण्यासाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढा. निरोगी दिनचर्या तुमची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी मदत करा. आता पुढे आणि शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत उद्याचा सर्वात शुभ वेळ कोणता. छोटासा उपाय श्रद्धेने करावा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेल्या त्या मोठ्या बातमीचा अंतिम अर्थ काय असू शकतो हा भाग चुकू नका. कन्या राशीवाल्यांनो, आता आपण त्या महत्त्वाच्या गोष्टीपर्यंत आलो ज्याची सुरुवातीपासून चर्चा करत होतो. 1 जुलै हा दिवस तुमच्यासाठी नवी सुरुवातीचे प्रतीक ठरू शकतो. काहींना नोकरीबाबत आनंदाची बातमी मिळू शकते, काहींना आर्थिक दिलासा मिळू शकतो, तर काहींना वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदलाची सुरुवात होऊ शकते. हे अनुभव प्रत्येकासाठी सारखे असतील असे नाही, पण योग्य प्रयत्न आणि योग्य निर्णय घेतल्यास अनेकांसाठी हा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो. उद्याच्या दिवशी सकाळी स्नान करून देवासमोर श्रद्धेने दिवा लावा. मन शांत ठेवा. आपल्या ध्येयासाठी प्रार्थना करा आणि घराबाहेर पडताना मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. दिवसभर शक्य तितके सकारात्मक विचार ठेवा आणि कोणताही अपमान किंवा अनावश्यक वाद टाळा. लक्षात ठेवा, नशीब साथ देतं तेव्हा संधी येते, पण त्या संधीचं यशात रूपांतर आपली कृती, मेहनत आणि योग्य निर्णयामुळेच होते. त्यामुळे कोणतीही चांगली संधी समोर आली तरी आत्मविश्वासाने तिचा आदर करा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मंडळी लाईक करा. आपल्या कन्या राशीच्या मित्र नातेवाईकांना शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवश्यक लिहा. तुमचा पाठिंबा आम्हाला अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी प्रेरणा देतो. चला तर मंडळी, आता आपण रात्री मिळणारा संकेत आणि पुढील 7 दिवसाचे भविष्य जाणून घेणार आहोत. कन्या राशीवाल्यांनो, या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगते. 1 जुलै दिवशी जे घडेल त्याचा परिणाम फक्त 1 दिवसापुरता मर्यादित राहणार नाही. अनेक कन्या राशीच्या व्यक्तींसाठी पुढील 7 दिवस महत्त्वाचे ठरू शकतात. या काळात एखादी जुनी, एखादी पूर्ण होण्याची सुरुवात, नवीन कामाची संधी किंवा आर्थिक प्रगतीची दिशा दिसू शकते. जर संध्याकाळपर्यंत एखाद्या अनपेक्षित फोन संदेश, भेट किंवा चांगली बातमी मिळाली तर तिला गंभीरपणे. काही वेळा अशा छोट्या घटनेमधून मोठे बदल सुरू होतात. रात्री झोपण्यापूर्वी 2 मिनिटे शांत बसून आपल्या ध्येयाचा विचार करा. देवाकडे मनापासून प्रार्थना करा. सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न तुम्हाला योग्य दिशा दाखवू शकतात. योग्य गोष्ट लक्षात घ्या. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, कोणत्याही गोड बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. प्रत्येक निर्णय स्वतःच्या बुद्धीने आणि पूर्ण माहिती घेऊन घ्या. संयम आणि विवेक हेच या आठवड्यात तुमचे सर्वात मोठे सामर्थ्य ठरू शकते. मंडळी, प्रत्येक राशीचे अनुभव वेगवेगळे असतात, माहीत आहे का? ज्योतिष परंपरा आधारित आहे, त्यामुळे याकडे प्रेरणादायी मार्गदर्शन म्हणून पहा आणि तुमच्या मेहनतीवर, योग्य नियोजनावर आणि आत्मविश्वासावर विश्वास ठेवा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ मनापासून लिहा. उद्याचा दिवस तुमच्यासाठी नवीन आशा आणि नवीन सुरुवात घेऊन येतो. कन्या राशीवाल्यांनो, शेवट एक अशी गोष्ट सांगते जी अनेकांनी दुर्लक्ष करतात. कधी कधी आपल्या आयुष्यात मोठा बदल घडण्यापूर्वी काही लहान संकेत दिसतात. एखादा अचानक आलेला फोन, जुनी व्यक्ती पुन्हा संपर्कात येणे, अडकलेले काम पुढे सरकणे किंवा मनात अचानक निर्णय झालेला आत्मविश्वास. अशा घटना काही लोकांना नवीन संधीची चाहूल वाटू शकते. म्हणून 1 जुलैचा दिवस घाई गडबडीत घालवू नका. प्रत्येक निर्णय शांतपणे घ्या. प्रत्येक संधीचा विचार करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुमची मेहनत आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय हे तुमच्या प्रगतीचे खरे कारण ठरवतील. आणखीन एक गोष्ट आहे मंडळी,
छोटी. आज कोणालाही दुखवणारे शब्द बोलू नका. गरजू शक्य असेल तर मदत करा. आई वडील किंवा घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. अशा सकारात्मक कृत्यामुळे मन अधिक स्थिर राहते आणि योग्य निर्णय घेण्यास मदत होते. जर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. त्यामुळे मला समजेल की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला की नाही. पुढील व्हिडिओमध्ये आपण कन्या राशीचे महिन्यातील सर्वात मोठा शुभ योग बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सकारात्मक राहा आणि तुमच्या ध्येयावर विश्वास ठेवा. तर मंडळी, नशीब साथ देतं, संधी देतं, पण त्या संधीचं यशात रूपांतर करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नातेवाईकांना शेअर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अशाच नवनवीन राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा.